आपण मागच्या लेसनला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट केला होता. त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. काही एक्झाम्पल्स पाहिले. साइन थिटा इज इक्वल टू 1/2, टॅन थिटा इज इक्वल टू 2, कॉस 3 थिटा इज इक्वल टू कॉस 5 थिटा. त्यानंतर सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. A value of a variable in a trigonometric equation which satisfies the equation is called solution of the trigonometric equation. हे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स पाहिले. त्यानंतर सॉल्वड एक्झाम्पल्स घेतल्यानंतर आपण प्रिन्सिपल सोल्युशन हा मेन पॉईंट पाहिला. A solution alpha of a trigonometric equation is called a principal solution if alpha greater than or equal to 0 less than 2 pi. This condition is most important. Greater than or equal to 0, that is the closed interval, and 2 pi open interval. त्यानंतर 0 is the principal solution of equation sin theta is equal to 0 but 2 pi is not a principal solution. हे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स पाहिले. त्यानंतर ही सॉल्वड एक्झाम्पल पाहिल्यानंतर काही बेसिक टर्म्स क्लिअर केलेले आहेत पहा. इन कोऑर्डिनेट ज्योमेट्री फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, त्यामध्ये असणारे कोणते कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत त्यासाठी ॲड शुगर टू कॉफी. हे या कोऑर्डिनेट ज्योमेट्रीच्या ह्या फिगरमध्ये आपण दाखवलेलं होतं की या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 90 मायनस थिटा दॅट इज π/2 मायनस थिटा, 90 प्लस थिटा π/2 प्लस थिटा, म्हणजे दॅट इज इन डिग्री इन रेडियन, 180 प्लस थिटा 180 पाय प्लस थिटा, 360 मायनस थिटा 2 पाय मायनस थिटा, 360 प्लस थिटा 2 पाय प्लस थिटा. त्यानंतर सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल आपण पाहिलं होतं. पोलर कोऑर्डिनेट्स आर थिटाने डिनोट करतात. आर थिटा डिटरमाइन्स द पोझिशन ऑफ पी इन द प्लेन. दे आर कॉल्ड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी, वेअर आर इज द रेडियस वेक्टर अँड थिटा इज कॉल्ड द विक्टोरियल अँगल ऑफ ए पॉईंट पी. त्यानंतर थिटा विच इज लाईज बिटवीन 0 to 2 पाय. थिटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2 पाय. हे पाहिलं होतं. द नेक्स्ट पॉईंट पाहिला होता रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. लेट ओ बी द पोल, OX बी द पोलर ॲक्सिस अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यामध्ये बघा ह्यामध्ये आपण पीचे पॉईंट XY दॅट इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि हे आर आणि थिटा दॅट इज द पोलर कोऑर्डिनेट्स. तर ह्या आर थिटा आणि XY मधलं रिलेशन आपण पाहिलं. X इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि Y इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि ह्याचा यूज करून काही एक्झाम्पल्स सॉल्व केले होते आपण. ते एक्झाम्पल सॉल्व करण्याआधी स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक होतं, म्हणून त्याच्यासाठी हा इंट्रोड्यूस केला होता आपण स्टँडर्ड युनिट सर्कल. त्यामध्ये हा जो काही पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे त्याचे कोऑर्डिनेट कॉस थिटा आणि साइन थिटा कसे आलेले आहेत हे देखील आपण सांगितलेलं होतं. त्यानंतर हे फर्स्ट एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपण सुरू केलं आणि स्टॉप झाला होता व्हिडिओ. तर फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. याच्यामध्ये पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे होते. त्यावेळेला आपण डायरेक्ट X इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि Y इज इक्वल टू आर साइन थिटा याचा उपयोग करून आपण X आणि Yच्या व्हॅल्यूज काय केल्या फाइंड आउट केल्या. पण या ठिकाणी आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तर सोल्युशनमध्ये पहा एक्झाम्पल पहा. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1/√2 मायनस 1/√2. From the coordinates of the given point, we observe that point lies in the fourth quadrant. X square is equal to X square plus Y square. R square is equal to X square plus Y square. या ठिकाणी हे आहेत
एक्स आणि वाय. मग या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करणार एक्स आणि वाय. त्याच्यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली 1/2 + 1/2 1. आर इज इक्वल टू 1. आता आपल्याकडे एक्स आहे, वाय आहे, आर मिळालेला आहे. 3 टर्म्स आहेत. थिटा फाइंड आउट करायचं त्या फॉर्म्युल्याने. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. 1/√2 इज इक्वल टू 1 इंटू कॉस थिटा मायनस 1/√2 इज इक्वल टू 1 इंटू साईन थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 अँड साईन थिटा इज इक्वल टू -1/√2. याच्यावरून आपल्याला थिटा मिळणार आहे. पण तुम्ही जर करून पाहिला, पायची व्हॅल्यू जर 180 डिग्री टाकलं आहे आणि जर करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की थिटा किती येतो. तर थिटा येतो 7π/4. द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर इज इक्वल टू 1 अँड थिटा इज इक्वल टू 7π/4. Okay, thank you.